नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या चढ उतार या कथासंग्रहातली कथा परत. घरात 2 दिवसावर मुंजी होणार होत्या. आजच गाड्यानं अंगणात मांडव घातलेला होता. कार्यासाठी जमलेली घरातली छोटी मुलं मांडवाखालीच खेळ मांडून बसली होती. एकदम 4 मुंजी होणार होत्या. मोठ्या आणि धाकट्या भावाच्या मुलांच्या, मोठ्याच्या 2घांची आणि धाकट्याच्या 1ची. 3 कार्य नकोत म्हणून गावातल्याच वामन भटाच्या मुलाची ही मुंज त्याच मांडवात लावून देण्याचं ठरलं होतं. भिक्षुकीवर पोट भरणाऱ्या आणि दत्ताच्या मंदिरात 3 वेळेस आरत्या करणारा, दररोज पूजा करणारा वामन भटही तयार झाला होता मुलाच्या मुंजीसाठी. देशपांडेंकडच्या मुंजी म्हणजे लग्नासारखंच कार्य असणार हे त्याला माहिती होतं. आपलं पोरगं भाग्याचंच असंही त्याला वाटून गेलं होतं. मुंजीसारखा विधी सत्यनारायणासारखा घरच्या घरी उरकण्यापासून तो लग्नासारखं जेवणखाण, आहेर, उपचार यानं माणसं साजरी करतात हा त्याचा भिक्षुकीतला अनुभव. मोरो अण्णा देशपांडे जेव्हा तुझ्याही मुलाची मुंज त्याच मांडवात करून द्यावं म्हणतोय असा विचार घेऊन त्याच्याकडे आले तेव्हा कुठल्याही अर्थानं त्याला नकार देणं जमलं नाही. गेली 25 वर्ष त्याच्या वडिलांपासून त्याच्यापर्यंत देशपांडेंच्या घरातल्या कार्यात हाच उपाध्ये राहिला होता. मग ती वाढवलेल्या बैठकीची वास्तुशांता असो की माडीवर काढलेल्या 2 खोल्या असोत, पूजा अर्चा दानधर्म यथासांग होत आलेला होता. वामन भटाची बायको कितीतरी वेळेस वाड्यावर देशपांडेंच्या स्वयंपाकासाठी गेली होती. इतर सवाष्णींबरोबर तिचीही साडी चोळीनं, खणा नारळानं, आवडाक्कानं ओटीच भरली नव्हती तर ती घरी निघताना पत्रावळ भरून अन्नही तिच्या हाती सोपवलेलं होतं. अडीअडचणीला 5-50 रुपये मोरो अण्णा त्याच्या हातावर देतच आलेले होते. हे असं उपकाराचं ओझं होतंच. घर नातलगांनी भरलेलं होतं. अजून नातलग येणार होते. 2 सुना, त्यांच्या माहेरची माणसं, आवडाक्काचे भाऊ बहिणी, आवडाक्काच्या 3 मुली, त्यांची मुलं जावई आलेले होते. गोंधळ गलका वाढतच होता. 5-10 वर्षांपूर्वी फिरायची तशी आवडाक्का घरभर फिरू शकत नव्हती. डोळ्यांना कमी दिसत होतं हे एक कारण होतंच, शिवाय ती खंगली होती मधल्या मुलाच्या बबनच्या काळजीने. त्याचं नशीबच नासकं निघालेलं होतं. नवसानं देवाला नारळ फोडावा, चढवावा आणि तो वाशाळ घाण निघावा तसंच झालेलं होतं. त्याचं लग्न करून दिल्याचं फक्त समाधान होतं. त्याची बायको सरस्वती नांदायलाच येत नव्हती. आली तरी महिनाभरात माहेरी जायची, पुन्हा 8-8 महिने येण्याचा पत्ता नाही. सांगावा धाडूनही येईलच असं नाही. बोलावणं पाठवलेला माणूसही कित्येकदा परतच यायचा रिकाम्या हाताने. कारण विचारलं तर म्हणायचे, आम्हीच आणून घालतो म्हणले. आवडाक्का आपणच पाठवलेल्या माणसावर चिडून म्हणायची, अरे पण कधी? ते नाही का तू विचारलं? ते काय की बाई, पण आणून घालतो आम्हीच म्हणले बघा. तूच तिला पुढे घालून का आणलं नाहीस असं त्याला आवडाक्काला म्हणवत नसे. तो नोकर आहे, शेतावरचा गडी, त्याचा वकूफ तो काय हे त्यांना माहिती असायचं. खाली मान घालून उभ्या असलेल्या गड्याला मग आवडाक्का म्हणायची, जा आता, डोळ्यापुढे उभा राहू नकोस. तो गडी मग निमूटपणे तिच्या पुढून जात असे. ओसरीला भिंतीला टेकून बसलेल्या आवडाक्कानं आत काम करणाऱ्या सुनांकडे पाहून विचारलं, आला का ग बबन्या तालुक्यावरनं? मोठी सून म्हणाली, नाही आले बबन भाऊजी, आणि आले तर सरळ घरीच येतील की, शेतावर का जाणार आहेत?
असं ती हळूच पुटपुटे आवाज चोरत. शेतावर गेला नसेल कशावरून? आवडाक्काचं भित्र मन विचारून गेलं. मोठी सून म्हणाली, शेतावर कसे जातील मामी? द्रोण पत्रावळी आणायला गेले. देण्या घेण्यासाठी जास्तीचे खणही सांगितलेत आणायला. अजून काय काय सटरफटर आणणार आहेत. यादी दिली आहे त्यांच्याकडे. घरीच येतील. आवडाक्काचा चेहरा पडला. बबनविषयी कशी काळजी करावी कळेना. ती स्वतःशी पुटपुटावं तशी म्हणाली, तो घरी आला की हातपाय धुतल्यावर त्याला खायला द्या. चिवडा, लाडू. विचारत बसू नका खाता का म्हणून. एकदा का तो कामात गुंतला की दिवस कलंडतो पोटात अन्न जायला. मोठी सून हसत म्हणाली, येऊ तर दे बबन भाऊजी घरी. हातपाय बांधून मीच बोकाणे भरते त्यांच्या तोंडात लाडू चिवड्याचे. आवडाक्का चिडली, कर हो, थट्टा कर माझीच. तुझा जीव माझ्यासारखा थोडाच तुटणार आहे. माय आहे मी त्याची. इतकं घर भरलेलं कशा कशानं हा कशाला म्हणून हात लावणार नाही का आपणहून काही मागणार नाही. समोर ठेवलं तर खातं जोत्याला बसलेलं पुरुष माणूस. त्याला कुठे माहिती असतं कुठल्या डब्यात काय आहे, काय झालंय घरात ते. तासा 2 तासांनी ह्या त्या बसनी पाहुणे मंडळी कार्यासाठी येत होती. आवडाक्काला एक अंधूक पण क्षीणशी आशा होती. पत्रिका पाठवली आहे, पत्र धाडलंय भाच्यानं, तेव्हा सरू येईलच मुंजीसाठी. आता ती आली की आपण नेहमीसारखं तिच्या अंगावर ओरडायचं नाही. तुझं हे चुकतं, हे चुकतं, ते चुकतं असं करायचं नाही. तिच्याशी गोड बोलायचं, तिला माया लावायची, ठेवून घ्यायची तू या घरची लक्ष्मी आहेस म्हणून. लावलेलं रोपटं वाढावं म्हणून माणूस ऊनही सोसतंच की. अगदी तसं. मोरो अण्णा चहा प्यायला ओसरीवर बसला तेव्हा बारीक डोळे करून आवडाक्कानं विचारलं, परळीला पत्रिका पाठवली ना रे बाबा आठवणीने? आई, अगं पाठवली आहे. सगळ्यांच्या बरोबर पाठवली आहे. पत्रही लिहिलंय 4 ओळीचं. आता कार्याला येणं न येणं त्यांची मर्जी. उसासत आवडाक्का म्हणाली, ते झालं रे. आपण पत्रिकाच पाठवली नाही असं होऊ नये रे बाबा. नातं जोडलं की ते टिकवणं फार कठीण असतं. माणसं आपले राग, लोभ या निमित्ताने काढून घेतात. आवडाक्का विचारात बुडाली. मोरो अण्णा चहा घेऊन केव्हा उठून गेला तिला समजलंच नाही. तिचं आतलं मन प्रसंगाची संगतवार मांडणी करण्यात गुंतलेलं होतं. सरू इथं राहती तर ह्या 5 वर्षात बबनलाही मुलगा झाला असता. 4थी मुंज त्याच्या मुलाची असती ह्या मांडवात. या अंगणात आपल्या डोळ्यापुढे झाली असती. त्या वामन भटाच्या मुलाला बोलवून मुंज लावून देण्याची वेळ आलीच नसती. या बाईला कधी अक्कल यावी आणि बबनचा संसार कधी मांडवावर चढावा. त्याच्या खालच्या भावाचं लग्न होऊन त्याला वर्षात मुलगा झाला. हिचं तळ्यात मळ्यात संपेच ना. असा कसा सोयरा भेटला? असा कसा संबंध आला? कुठला योग वाईट होऊन नडला? सगळ्यांची जेवणं खावणं होऊन दुपारची निजानीज झाल्यावर उन्हं भिंतीवर चढत होती. तेव्हा बबन आला. जीप दारापुढं फर्र करत थांबल्याचा आवाज झाला. त्याचबरोबर उंबऱ्याबाहेर वट्यावर खेळणारी मुलं बबन काका आला करत ओरडत आली. काय काय हातात घेऊन अंगणातनं धावली. ओसरीवर नुकताच डोळा लागलेली आवडाक्का खडबडून जागी झाली. डोळ्यावर पंजा धरून अंगणात बबनच आलाय का ते पाहायला लागली. डोळ्यांना दूरचं फिक्कट दिसत होतं.
नुसती आकृती जाणवायची, पण ते माणूस पडद्याआडचं स्त्री आहे का पुरुष कळत नव्हतं. ती हलणारी सावली घरातल्या माणसाची आहे का कुणी बाहेरचं आहे कळत नसायचं. सगळं लक्ष मग आवडाक्काचं कानाकडे केंद्रित व्हायचं. आवाजावरून मात्र ती क्षणात ओळखायची कोण आलंय ते. मोरोपंत का बबन का भास्कर ते. सुना कितीही हळू बोलल्या तरी तिला ते ऐकू यायचं. तिचं श्रवणेंद्रिय टवकारलेलं असायचं. मनात उगाच संशय येऊन जीपमधलं एक एक करून सामान आत आणलं गेलं. गडी आणि मुलीनं थोडं आणलं. काही 2 खेपा करून बबननं आणलं. हातपाय ओसरीला बादलीतून ठेवलेल्या पाण्यानं धुवून धोतराच्या सोग्यानं ओले पाय पुसतच तो ओसरीवर आला. आवडाक्काजवळ बसला. त्या धुसर अस्पष्ट पडद्यातूनही आवडाक्काला तिचा मुलगा स्पष्टपणे जाणवला, त्याच्या उंचीसह आकृतीसह. आवडाक्का त्याच्या जवळ सरकली. त्याच्या पाठीवरून तिने 2 मिनिटं नुसते हात फिरवत ठेवले. त्याचं दमलेपण, त्याचं थकलेपण, त्याची आंतरिक व्यथा आपल्या स्पर्शातून तिला जाणवून घ्यायची होती. पाझर फुटावे तसं आत मन द्रवत होतं. तिनं मनातला सगळा गाळ शंकांचा कुशंकांचा दूर लोटला. शेवाळं दूर सारावं तसा. आणि विचारलं, कुठे कधी जेवलास रे बबन? घरात इतकं अन्न शिजतंय आणि तू भुकेलाच. बबन दमलेल्या स्वरात म्हणाला, निघताना भजी खाल्ली 2 प्लेट राम भरोशात आणि 2 कप चहा प्यायलो. थोडी खरेदी राहिली होती ती केली आणि निघालो. तशी भूकच गेली. आवडाक्कानं हाक दिली, शांता पान वाढ ग बबनचं. वरण गरम करा. तेल उरलं असेल तर भजी काढा गरम तेलातून. पोचट भजी नका वाढू ग त्याला. त्याला भजी जीव की प्राण. शांता मोठी सून पदराला हात पुसत म्हणाली, चला भाऊजी पान घेतलंय. बबन म्हणाला, पान घेतलं का घ्यायचंय? थट्टा करताय का काय भाऊजी भाऊजाईची? कुसुम तळतीये भजी तुमच्यासाठी. तुम्हाला भजी आवडतात हे का मला माहिती नाही? भूक नाही म्हणून म्हणतोय. रात्रीच पोटभर जेवलो असतो नाहीतर. आवडाक्का म्हणाली, अरे जा बाबा, पान घेतलंय तर जेवून घे. अन्नाला नाही म्हणू नये रे माणसानं. सुखाला नाही म्हटल्यासारखं असतं ते. उठून बबन आत स्वयंपाकघरात गेल्याचं आवडाक्काला जाणवलं आणि बबनच्या पांढऱ्या धुवट पुढे पुढे सरकणाऱ्या आकृतीकडे ती पाहत राहिली. तिच्या मनात आलं, हे न दिसण्याचं काय आपल्या नशिबी आलंय. नाहीतर मीच वाढलं असतं की त्याला. मोतीबिंदू पिकत आला होता. 1-2 महिन्यात ऑपरेशन करायला लागणार होतं डाव्या डोळ्याचं. या 4-6 महिन्यात उजव्या डोळ्यालाही कमी कमीच दिसत होतं. प्रकाश जीवनातलाच संपत आल्यासारखं. पुढच्या वर्षात मुलं म्हणत होती, एक एक करून 2ही डोळ्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे असं. आवडाक्का काळजीतच होती स्वतःच्या. ह्या बबनच्या काळजीनं हे असं आपलं झालं हा खुद्द आवडाक्काचा कयास होता. विहिरीतलं पाणी आटतच जावं दिवसादिवसांनी तसं प्रकाशाचं जाणवणं संपत येत होतं. कधीतरी सभोवतीचा प्रकाश संपून आपण नुसत्या मिट्ट काळोखात गटगोळ्या खात राहू असा विचार तिच्या मनात येईल. मुलं म्हणत होती ऑपरेशननं चांगलं स्वच्छ दिसायला लागेल. आवडाक्काचं हळवं मन म्हणे,
सरू आणि बबन सुखानं नांदताना पाहिलं की झालं. मग माझी दृष्टी गेली काय आणि मीच संपले काय, त्याचं काही नाही. अखेर नशीब नशीब म्हणून जी गोष्ट माणूस मानतो ती त्याला हवं तसंच माणसाला वागवून घेते. तिला हवं तसंच दान त्याच्या पदरात टाकते. तुमच्या इच्छा, आकांक्षा, कामना, विचार, भावना यांचं नशिबापुढे काही चालत नाही. आवडक्कानं नशिबाचं गणित मांडून टाकलं. इतक्या एकाच मांडवात 3 पुतण्यांच्या मुंजी झाल्या. चौथी वामन भटाच्या मुलाची धर्मदाय मुंज लावून दिली. पण सरू, बबनची बायको, आवडक्काची सून, जिच्या येण्याची आवडक्का वाट बघत होती, ती आलीच नाही. इतका सोयर संबंध असून कुणीच आलं नाही मुंजीला देशपांड्यांकडच्या. ना सरूचा भाऊ, ना वडील, कुणीही नाही. सगळ्या मांडवभर जमलेल्या माणसात कुजबुजत का होईना चर्चा चालू होती ती सरूबद्दलची, बबन आणि सरूच्या संसाराचीच. पुढे त्या दोघांच्यातल्या लग्नानं निर्माण झालेल्या नवरा बायकोच्या संबंधांचीही. जगराहाटीसारखं घडतच नव्हतं, घडलेलं नव्हतं बबनच्या बाबतीत. तसं सरूचं स्थळ, सरूचं घराणं एकदम परप्रांतातलं नव्हतं की अनोळखी सुद्धा. आवडक्काच्या नणंदेच्या नणंदेची सरू मावस नणंद. मुलगी दाखवायला आणली तेव्हा आवडक्काला वाटलं सरू शांतापेक्षा उजळ आहे, बबनपेक्षा तर अधिकच. थोडी मोठ्या हाडाची आणि थलथलीत वाटली. तरुण, माहेरघरचं मांस, सासरची कामं ओढता ओढता, संसाराच्या खस्ता काढता काढता झडून जाईल असं वाटलं. शेतीवाडी घरदार असलेल्या बबनमध्ये नवरा मुलगा म्हणून खोट नव्हतीच. दर 4 वर्षाला ऊसाची शेती वाढत होती. शेतीतल्या विहिरीला जिवंत पाणी लागलेलं होतं. आता 8वीतून त्यांनी शिक्षण सोडलं होतं, पण शेतात तो गड्याच्या बरोबरीनं राबायचा. मोरो अण्णा म्हणायचाही, बबन आहे म्हणून माझं आणि शेतीचं खरं आहे, नाही तर पैसा घालूनही लुबाडलो गेलो असतो. धाकटा भास्कर गावात किराणा दुकान बघायचा. त्याच्यासोबत गिऱ्हाईकाला काय लागेल ते तालुक्यावरनं आणून द्यायचा. बॅटरी, रेडिओ, पंखे, सायकली, काय पाहिजे ते. त्याच्या ओळखी होत्या शहरात. आठवड्यातून 2दा गाडी तालुक्याला जायची. माल भरता यायचा, सामान देता यायचं, कमिशन मिळायचं. भास्करमुळे गावातलं छोटं मोठं गिऱ्हाईक खरेदीत फसवलं जायचं नाही. त्यांचे आपापसात संबंध असायचे, देवाणघेवाण असायची. आवडक्काला वाटायचं ही सरू नांदती इतर दोन्ही सुनांसारखी तर मी हुरूपानं जगले असते. पण हिनी सुखात मिठाचा खडा टाकला. टाकला तर टाकला, काढूनही घेत नाही. उंबऱ्यावरचं माप वलांडून काय आली, सुखाचं मापटं पालथं पडलं हिच्या पावलानं, अशी खंत होती. लग्न झालेल्या 5 वर्षात वर्षभरही सरू सलगपणे इथे स्वतःच्या संसारात राहिली नाही. 4-2 महिने राहिली, नाही राहिली, निघाली माहेरला. एकदा चिडून आवडक्कानं सांगावा धाडला होता, आली नाही तर आम्हाला फिकीर नाही, आम्ही काडीमोड घ्यायला तयार आहोत, आम्ही दुसरं लग्न करून देऊ बबनचं. दुसऱ्या आठवड्यात सरूचा बाप तिला घेऊन आला. आवडक्काच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, ह्याच्या नशिबालाच मुंग्या लागले तो. मलीद संपून चाललाय, कळत नाही हिला. आणून घातली आहे,
घ्या हिला वागवून. ब्राह्मणाची पोरगी लग्न होऊन विधवेसारखी पडून राहील माझ्या दारी. इतकं पुण्य वाटून घ्या. त्या क्षणी आवडाकालाही वाटलं, पोरगीच अशी निघाल्यावर काय करावं त्या बापानं तरी. हां, ती थंडपणे सोयऱ्याला म्हणाली, आम्हाला तरी कुठं वाटतंय हो पोराचं लग्न मोडावं म्हणून, पण जुळवून तरी किती घेणार. तिच्या पायी माझ्या पोराच्या नशिबाचं वाळवण झालंय. मी ठरवलंच होतं, या महिन्यात ही आली नाही तर पोरी बघायला लागायच्या. दिवस दिवस माझं पोरगं शेतात राबतं, पण रात्र कुठं काढणार. त्याला घरी ये तरी आम्ही कशाच्या बळावर म्हणणार. ही अशी 4-4 महिने माहेरी जाऊन बसली तर हुड आहे मामी, हुड आहे. तिच्यातर्फे मी पाय धरतो तुमचे. सरूच्या वडिलांनी खरंच आवडाक्काचे पाय धरले. त्याचा भरला कंठ, थरथरता स्पर्शच आवडाक्काला सांगत होता त्याचंही मुलीपुढे काही चालत नसणार. दुसरे दिवशी जेवून खाऊन निघताना तो सर्वांसमोर सरूला म्हणाला, हे तुझं घर. हे घर तुला सोडावंसं वाटलं तर विहीर जवळ कर. तू ही सुटलीस आणि मी पण. तिथे येऊ नको. मला गावात तोंड दाखवता येत नाही, कुठे जाता येत नाही. उरावर धोंड वाटतीये. स्वयंपाकघराच्या दाराचा आधार घेऊन सरू आवडाक्का, वडील आणि घरातल्या इतर माणसांची बोलणी ऐकत होती. तिला तिच्या वतीनं जणू काही बोलायचंच नव्हतं असं. ती नुसती बघत होती थंडपणे. सरूचा चेहरा अगदीच कोरा होता. तिथं राग, लोभ, संताप यांच्या कुठल्याच पुसटशाही रेषा नव्हत्या. सासू जाऊ जे कोणी काय काम सांगेल तेवढं सरू करायची आणि मागच्या ओसरीवर पाय सोडून हलवत बसायची. घरातल्या कोणाशीच तिला बोलायचं नसायचं, हसायचं नसायचं. कोणावर तिचा रोख नव्हता की कुणाविषयी कणव. रोजानं लावलेला गडीही दारात थांबून 5 मिनिटात मनातलं बोलून जातो. पण सरूनं व्रत घ्यावं तसं इथलं राहणं सुरू ठेवलं. तिला रागावणं, तिच्यावर ओरडणं कुणीही करत नसे. ही पुन्हा बारीकसं कारण काढून परत जाऊ नये असंच सर्वांना वाटे. त्यात तिला दिवस गेले. सर्वांना वाटलं आता हिचे पाय संसाराच्या चिखलात रुतत चालले. हिचं माहेरी जाणं, तिथंच राहणं, 8-8 महिने न येणं संपून जाणार. लागेल आता ही मार्गाला सगळ्यांसारखी. तिला बाळंतपणासाठी माहेरी पाठवायची का इथंच करायचं असा विचार आवडाक्काच्या मनात घोळत होता. तिला 5वा महिना संपत होता. अगोदरच उजळ असलेली तिची अंगकांती अजूनच गव्हाळ झाली, उजळून निघाली. एक प्रकारची टवटवी, तरतरी देहावर चढली. डोळ्यात चमक उतरली. वेलीला बहर आलेला होता. त्यातच तिचा बाप गेल्याचा निरोप आला आणि सरू त्यानिमित्ताचं बोट धरून माहेरी गेली. ती माहेरी गेली, ती मुलगी झाली तरी आली नाही. शांता, मोठी भावजय, बाळंत विडा घेऊन बारशाला गेली मुलीच्या. बबनही गेला होता हुरूपानं, पण परतला तो खिन्नपणेच. तिचे भाऊ भावजय खुश दिसले नाहीत. ही तिथेच राहिली म्हणून त्यांनी तिचं बाळंतपण केलेलं असावं. नुसता कार्यक्रम पार पाडण्यात उर्रक होता. हौस आणि कौतुक याचा लवलेशही नव्हता. शांतानं निघताना सरूलाही म्हटलं, चल की आमच्यासोबत.
भाऊ भाऊजाईवर किती दिवस भार ठेवून राहणार? तुला काय कमी आहे तिथे? सरू बबनकडे न बघता म्हणाली, येईन नंतर. कापरासारखे तिच्याजवळचे शब्द संपूनच गेले होते जणू. ती गप्पच झाली एकदम. नंतर गडी 2दा गेला गाडीसह. पण एकदा बाळाला बरं नाही म्हणून आणि एकदा तीच बाहेरची होती म्हणून गाडी सरूविना रिकामीच परतली होती. सरू तिथंच राहिली होती बाळासह. ऑपरेशन करण्याची वेळच आली नाही. आवडाक्काच्या कुठल्याही डोळ्याचं ऑपरेशन करायची वेळच आली नाही. त्याच्या आतच एक दिवस ती फुंकर मारावी आणि उभी थरथरती ज्योत संपून जावी तशी एके रात्री संपून गेली. शांतानं रोजच्यासारखा चहा केला. चुळा भरायला गरम पाणी दिलं भांड्यातनं. शांता, मामी उठताय ना मामी, चहा आणलाय म्हणतीये, तर आवडाका तोंड डोळे उघडे टाकून संपून गेलेली, सुकून पडलेल्या फांदीसारखी. काय झालं ते कळून येतात शांतानं हंबरडा फोडला. कुसुम, भास्कर, गडी माणसं जमली, धावतच आली. वाटलं नव्हतं तसा दिवस उगवून गेला. घरादारावर प्रेतकळा पसरली, शांत झालेल्या राखेसारखी. रितभात म्हणून सगळ्या नातलगांसोबत सरूच्या भावालाही पत्र पाठवलं, बातमी कळवली. सरूला आणा, सरूला पाठवा असं वरवर लिहिण्याचीही ती वेळ नव्हती. तसं लिहिलंही गेलं नाही. सरू त्या घरची सून होती. 10 दिवस पाळल्या जाणाऱ्या सुतकाची मानकरी होती, हक्कदारही. सरूविषयी विचार करण्याचे ते दिवसच नव्हते. घरात दुसरंच दुःख घरभर पसरून होतं. घरातलं वडीलधारं माणूसच गेलेलं होतं. टेकूचा खांब ढासळून पडून जावा तसं. माणूस देहानं संपल्यावरच त्याचं जाणं, त्याचं महत्त्व त्याच्या भोवतीच्या माणसांना पटतं. आवडाक्का, तिला कायम लागून असलेली बबन आणि सरूची काळजी, त्यांचं सुख, त्यांचा सुखी संसार, ह्यापुढे आवडाक्काला तिच्या भोवती वावरत असलेल्या माणसांविषयी काही वाटत नव्हतं असं सगळ्यांना वाटायचं. आवडाक्का थट्टेनं म्हणायची, सगळ्यांना सारख्या कळा देऊन जन्म दिलाय, माझा देह साक्षीला आहे. आता दुखऱ्या भागाकडे माणसाचं लक्ष जातं ना, तसंच आहे हे. बबनचं नीट 4 जणांसारखं चाललं असतं तर मी 100 वर्ष पण जगले असते. पत्र कधी मिळालं माहिती नाही, पण सरूला सोबत देऊन तिच्या भावाने पाठवून दिलेलं होतं. तिला वाड्याच्या दारात अशी अचानक आलेली बघून शांता चरफडत म्हणाली, आलीस बाई, ये. तुझ्या काळजीनं तर मामी गेल्या, झुरझुर झुरल्या. 10 दिवसात का होईना आलीस. त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल आता झटकन. आमचीच काळजी मिटली. बबन तर खाली मान घालून बसला. सरूच्या येण्या न येण्याविषयी त्याला काही फारसं अप्रूपीचं वाटलंच नाही. आवडाक्का त्याचा आधार होती. ती गेली, त्याचा मानसिक आधारच गेला. आवडाक्काचं सारखं बबनवर लक्ष असायचं. तो जेवला का नाही, सगळ्यांबरोबर सणाला त्याला कपडे केलेत का नाही, त्याचं तोंड उतरलंय का, त्याचा आवाज पडलाय का, सगळं तिच्या लक्षात यायचं. जीवाचं पाखरू करून ती त्याच्या भोवती रुंजी घालत राहायची. त्याची बायको नांदत नसली तरी तो या घरातलाच आहे, सगळ्यांबरोबर त्याला सगळं मिळायला पाहिजे यावर तिचा कटाक्ष असायचा. आवडाक्का गेली म्हणून सुतकात आलेली सरू. तिने पाऊल ठेवताच आठवणींचा डोंब उसळून हंबरडा फोडला नाही की रडली नाही मुळू मुळू.
तिचं थंडपणे शांता सांगेल तेवढं काम करणं सुरू झालं. काम संपलं की ती एक कोपरा धरी आणि बसून राही, नाहीतर मागच्या ओसरीवर पाय सोडून हलवत बसून राही. महिनाभरात मुलींची नातलगांची पांगापांग झाली. एका व्यावहारिक क्षणापासून सगळे आपल्या कामाला लागले. जणू काही आवडाकाला मरून वर्ष उलटून गेलं असं. दुःखाचा पूर ओसरला होता. पुन्हा प्रत्येकाच्या जगण्याचा संथ प्रवाह आपल्या स्वभावाप्रमाणे सुरू होता. मोरोअण्णा सकाळचा चहा पित होते तर सरू स्वयंपाकघरातून झपझप पावलं टाकत आले. मोरोअण्णा पुढे उभी राहिली आणि खणखणीत आवाजात म्हणाली, मला वेगळं राहायचंय. मोरोअण्णा दचकले. काय मागतीये ही कळेना. बबन तर तिच्या अंगावर धावून गेला. अवधसे, ह्याच्यासाठी आलीस होय परत? त्यानं राग संताप न आवरून म्हटलं. हाताच्या मुठी घट्टपणे वळून ठेवल्या. मोरोअण्णानं त्याचा सरूवर उगारलेला हात धरून ठेवला होता. मोरोअण्णांनाही आश्चर्य वाटत होतंच, पण बबनला समजावत म्हणाले, अरे बबन, शांत हो. ती काय म्हणतीये ते ऐकून घेऊ आपण. आणि सरूकडे वळून म्हणाले, काय पाहिजेल बाई तुला? वेगळं राहणं, वेगळी चूल, इथे आमच्या वाड्यात का तुझ्या माहेरी? सांग तू, सांगून टाक, स्वच्छ मनानं बोल. हे अगोदरच तू सांगती तर म्हातारी गचकली नसती. अजून 4-6 वर्ष जगली असती ती. त्या बाबण्याचा संसार अजून सुखाचा झाला असता. असो, बरं झालं आता तरी बोललीस ते. अंगणातच 2 मोठ्या खोल्या बांधून देतो महिनाभरात. पण राहा, इथे राहा, संसार कर बाई माझ्या भावाचा. कसा खंगत चाललाय तो. आम्ही बोलत नाही म्हणजे आम्हाला दिसत का नाही? आता भांड्याला भांडं लागलं की आवाज होणार. शांता, कुसुम का भांडत नाहीत? भांडतात, एकत्र येतात, सणवार करतात, गाडी घेऊन तालुक्याला जाऊन सिनेमा पाहून येतात. पण ज्याचा त्याचा स्वभाव. इथे आमच्या पुढे तू सुखानं नांदताना पाहून बरंच वाटतंय. घरात उगाचच शांतता पसरली. त्यानं महिन्याभरापूर्वी घरात घडलेल्या मृत्यूवरही मात केली. शांता कुरकुरली. कशासाठी वेगळं व्हायचं हिला? काय सुगरण लागून गेली आहे स्वयंपाकात? तांदळात किती पाणी ठेवावं कळत नाही हिला. भाकरी किती थापाव्यात जमत नाही आणि निघाली आहे वेगळं राहायला. राहतीस तर आमची काय तक्रार असणार आहे बाई? कुसुम खुसू खुसू हसत म्हणाली, राजा राणीचा संसार हवाय तिला. 4 भाकरी केली की संपलं. दूध दुभत्याचा, दही घुसळण्याचा, गड्यांच्या जेवणाचा त्रासच नाही. शहाणी आहे सरू, आपल्या वाणी येडी नाही ती. दिवस बुडे पस्तोर काम करत राहणारी, अंथरुणावर पडल्यावर काढणारी नाही बाई ती. मोरोअण्णांना बबनला समजावणं जड गेलं, पण अखेर तो समजला. मोरोअण्णांचं त्यांनी मानलं. तसा तो संतुष्ट नव्हताच. मोरोअण्णानं बबनच्या हिश्श्याची भांडी कुंडी दिली, मोठाली पाण्याची 2 तपेली दिली, 1 मोठी परात दिली आणि 2 महिन्यात अंगणात 2 मोठाल्या खोल्या, समोर 4-6 पत्र्याचं शेडही उभारून दिलं, संसारात ऊन घुसू नये म्हणून. बबनचं शेतावर दिवस काढणं सुरू झालं. तो दिवस मावळल्यावरच घराकडे यायचा. तो चपला काढूनच मोरोअण्णाचीच ओसरी चढायचा. आत बघत म्हणायचा, वहिनी चहा द्या हो, डोसकं भणभणतंय माझं. जेवायला बसता का? विचारायचा अवकाश शांतानं. तो पुढे सरसवून म्हणायचा, वाढाच वहिनी. एके दिवशी शांता त्याच्या पानात वांग्याची भाजी वाढत होती.
तो सरू येऊन उभी राहिली कमरेवर हात ठेवून. तिचं टकामका शांता, बबन, मोरोअण्णा आणि भास्करकडे बघणं सुरू झालं. शांताचा हात थरथरलाच. ती वरमून म्हणाली, बबन भाऊजी, सरू वाट बघत असते तुमची. रीतीभातीप्रमाणे बसा म्हटलं की बसत जाऊ नका हो जेवायला. असं बबनला म्हणताना तिचा कंठ भरून आला. डोळे हा हा म्हणता पाणावलेच. भाकरीच्या टोपलीपुढे ती मान खाली घालून बसून गेली. सरू जशी आली तशी तरातरा गेली. तिने वाडगाभर कालवण आणलं, थाळीत 3 भाकरी आणि ते ताट बबनपुढे आदळून ती कुणाला काही न म्हणता निघूनही गेली. मोरोअण्णानं म्हटलं, बबन, हे खरं आहे, तुला इथे जेवावं वाटतं. आम्हाला तू इथे जेवावंस असं वाटतं. पण आता वेगळी चूल मांडलीच आहे, तर तिथे जेवत जा, नाही तर पुन्हा ती निघून जाईल. कधीतरी तुला तिच्या हातचं तिथे जेवावंच लागणार बाबा. आम्हाला का गोड वाटतंय तुझी चूल वेगळी मांडताना? परिस्थिती माणसाला बदलते, तसंच वागावं लागतं, मन बासनात बांधून ठेवून. सगळ्यांच्या जेवणाचा पचका झाला होता. पानात वाढलेलं तेवढंच खाऊन माणसं हात धुवायला उठली. आपली कामं करायची आणि दार लावून घरातच झोपून राहायचं असा सरूचा खाक्या होता. समोर जावा होत्या राहात तरी ओसरी चढून कारणाशिवाय यायची नाही की बोलत बसायची नाही. तिला पुन्हा दिवस गेले तशी शांता उसळून म्हणाली, राहिली असती इथं तर केलं असतं बाळंतपण. माहेर राहून तर तुला कोण बोलवणं येणार आहे बाई? बाप गेला, भाऊ भाऊजाई धर्माच्या असतात. शेवटपर्यंत सरू ताठ्यात राहिली. गावातल्या सोयणीला शांताच बोलवून आली होती. बबन मात्र खंगतच होता, आतल्या आत झुरत होता. सरूचं असं त्याला पसंतच नव्हतं. घराण्याची आबरू वेशीवर टांगलीस माझी, असं तो दात खाऊन म्हणत असे. सरूला दुसरीही मुलगीच झाली. शांतानं सगळं विसरून महिनाभर तिचं जेवण खाण पाहिलं. बाळाला तिला न्हाऊमाखू घालायला नेहमीच्या बाईला सांगितलं. गरज संपली की सरूचं पुन्हा तुसडेपणानं वागणं सुरूच झालं. बबन सारखा आजारी पडत होता. त्याला रात्री झोपलं की छातीतून खोकला यायचा. दोन्ही पायावर बसून खोकत राहायचा. पहाटे पुढं कधीतरी त्याला झोप लागायची. शहरात नेऊन दाखवून आणलं तर छातीच्या फोटोत पाणी निघालं. औषधं गोळ्या सुरू केल्या, दुखणं वाढतच गेलं. बबननं ते अंगावर काढलं. खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही. जगण्यावरची त्याची वासनाच जणू उडून गेलेली होती. सरूला 7वा महिना होता. तेव्हा एक दिवस शेतावर झोपलेला बबन खाटेवरच मरून गेला. घरभर रडण्याचे ढग गडगडत राहिले. सगळ्यांना वाटलं सरू हंबरडा फोडून रडेल. पण सरू आतून हादरली होती, पण शांत होती. सगळ्यांना वाटलं अति दुःखानं तिला रडू येत नसावं. एक वाड्यावरचं जन्मलेलं चालतं बोलतं माणूस उठून निघून गेलं, परत न येण्याच्या वाटेनं. शांताच ऊर बदडून बबनच्या प्रेतावर पडून रडली, बेशुद्ध पडली. सरूला म्हणाली, तुझ्यामुळं ग बाई हा माणसातनं उठला. झाला तुझा आत्मा शांत, बैस आता घर घेऊन, पांढऱ्या पायाची अवदसा. सगळ्यांच्या मनात पुन्हा भीतीनं फडा काढला होता. ही इथं बबनसाठी राहिली होती. आता बबनच गेला म्हणजे ही काय करणार? इथं राहणार का वाटणीचं सगळं घेऊन माहेरी भावाकडे जाणार?
बबन वारला तेव्हा भाऊ आले होते, पण चल 4 दिवस असं काही त्यांनी सरूला म्हटलं नाही की मोरो अण्णांना धाडा हिला तिकडं बाळणपण करूनच पाठवू, असंही वरकरणी म्हणाले नाहीत. मात्र सरूचं नशीब बलवत्तर. बाळाचं जोरात बारसं केलं. बबन हा दिवस बघायला हवा होता असं सर्वांना वाटलं, पण कुणी तसं सरूला बोलून दाखवलं नाही. पण बबन, त्याचं अस्तित्व, त्याची उणीव भासलीच. श्रीराम नाव ठेवलं गेलं. गावभर पेढे वाटले गेले, कारण श्रीरामच्या रूपानं बबन पुन्हा त्या वाड्यात नांदायला आलाय आणि बबनचा अंश मागे राहिलाय असंच सर्वांना वाटलं. खुशीनं मोरो अण्णा भास्कर, कुसुम आणि शांताला म्हणाला, आता आपली जबाबदारी वाढली आहे. सरूकडे, बाळाकडे लक्ष द्यायला पाहिजे. छोटा देशपांडे वाढतोय त्या खालच्या 2 खोल्यातून. भास्कर म्हणालाच, मुलांना सांभाळा, तिच्या वागण्याकडे लक्ष देऊ नका. बबनला जाऊन 6 महिने झाले असतील नसतील. एक दिवशी जेवून ओसरीवर सुपारी कातरत मोरो अण्णा आणि भास्कर बसले होते, तर सरू आली आणि दोघांकडे बघत उभी राहिली. तिच्या मनात गोंधळ होता. मोरो अण्णा म्हणाला, शांता, अगं ही सरू आली आहे, बघ तिला काय पाहिजे ते. काय पाहिजे वहिनी? सरू घुटमळली, थांबली. तिने मान वर करून मोरो अण्णा आणि भास्करकडे एक वार पाहून घेतलं आणि म्हणाली, माझं शांता वहिनीकडे नाही, तुमच्याकडेच काम आहे. सांग ना बाई, सांग, काय पाहिजे ते माग. आम्ही तुला बबनच्या जागीच मानतो. पैसे पाहिजेत का तालुक्याहून काही आणायचं आहे पोरासाठी? मला माझ्या वाटणीचं शेत पाहिजे, मी बघते ते. आम्ही बघतोच आहे की. तू कशाला शेतावर जायला पाहिजेस? विश्वास ठेव बाई आमच्यावर. निदान तुझ्याशी लांडी लबाडी करून वरती बबनला आणि आईला तोंड दाखवायला मी लायक असीन का? नरकात जावं लागेल की. सरू हालेच ना तिथून. तेव्हा मोरो अण्णा म्हणाले, तशा कागदपत्री वाटण्या झाल्या आहेत. आमची सगळ्यांची शेती बबनच पाहायचा. अर्थात खत बी बियाणं आम्ही आणत होतो, तरी पण. ठामपणे सरू म्हणाली, मला माझ्या वाटणीचं शेत पाहिजे. बोलवा गावातले 4 जण, करा वाटणी. वाटण्या झाल्याच पाहिजेत येत्या पावसा अगोदर. मोरो अण्णाचाही नाईलाज झाला. भास्कर अडकून म्हणाला, नाही करत वाटण्या म्हणाव. काय करील? काय करणार आहे ही? शेतात जाणार आहे रोज, गड्यांवर नजर ठेवणार आहे. हे काय बाई माणसाचं काम असतं? म्हणे मला माझ्या वाटणीचं शेत पाहिजे. नाही देत म्हणाव, बसू दे रडत. शिवी हसडून भास्कर तिथून उठून झोपायला गेला. शांता, कुसुम आवासाजवळ येऊन, दाराशी येऊन बोलणं ऐकत बसल्या. करू वहिनी, वाटण्या करू. तुम्हाला पाहिजे तो जमिनीचा तुकडा तुम्ही उचला, उरलेलं आम्ही घेऊ. घराबाहेर तर प्रॉपर्टी जात नाहीये ना. झालं मग. पण तुम्ही इथे आमच्या समोर राहा. मोरो अण्णा सदगदित झाला. बबन का खंगला ते कळून आलं. आईला का हिचा भरवसा वाटत नव्हता ते कळून आलं. सरू वेगळीच निघाली होती. एखादीच्या पावलानं काळजीच घरात घुसते आणि घर घुशीसारखं पोखरत राहते ते जाणवलं. भास्कर चिडला होता, तरी मोरो अण्णानं गावातली 4 वयस्क माणसं आणली, वकील बोलवला.
कागदपत्र समोर मांडली, सरूची इच्छा सांगितली आणि वाटण्या कराव्यात असं सांगितलं. पहिला वाटा सरूनं उचलावा असं ठरलं. मोरो अण्णांनंच सांगितलं. 8 एकर चांगली काळी सुपीक जमीन, विहिरीजवळची जमीन सरूनं मागून घेतली. राहायला 2 खोल्या तर बांधून दिल्याच होत्या. त्या खोलीच्या आजूबाजूची जागाही तिलाच दिली. फणफणत शांता म्हणाली मोरो अण्णाला, एवढ्यासाठी काही परत आली? घरादारावर खराटा फिरवायला? कठोर होऊन वेळीच सोडचिठ्ठी दिली असती ना तर मामी अजून जगल्या असत्या. बबन भाऊजी आतल्या आत विझून गेले नसते. वा ग माझ्या लक्ष्मे. भास्कर मोरो अण्णाला म्हणाला होता, एकदा बबन दादा म्हणत होता, तिला मी, माझं घरदार, माझी माणसं काही नकोय. तिला फक्त हिस्सा पाहिजे तिच्या वाटणीचा, माझ्याही वाटणीचा. ती त्याच्यावर डोळा ठेवू नये. ती वाटच बघतीये माझ्या मरणाची. आई मेली तेव्हा आली, वाटलं हिला समज आली, पण ती वेगळं राहण्यासाठीच आली होती. तसंच झालं. मोरो अण्णा गंभीर झाला. स्वतःशीच बोलावं तसं म्हणाला, तिच्याच वाटणीचं तिने मागितलं, यात चूक काय रे? या जगात सगळ्यात बेभरवशाचा माणूसच आहे. आजवर माणसाला दगाफटका दिलाय तो जवळच्याच माणसानी. चला, हे सगळं माझ्या देखत घडतंय बरंच आहे. तिलाही शाश्वतीच पाहिजे असेल. 3 पोरं आहेत पदरात. शिक्षण नाही, नोकरी नाही. पहारा देतच जगणं भाग आहे तिला. पण आपण आपल्या वागण्यात फरक नको करायला. मोरो अण्णानं सर्वांना बजावलं तरी सर्वांची मनं गढुळलीच. कुसुम म्हणाली, हिनी घरादाराशी लग्न केलं, माणसाशी नाही. इथे आली लग्न करून तर हिला काय पसंत होतं देव जाणे. नवरा का नवऱ्याची शेतीवाडी का घर? ती तुच्छतेनं हसली. सरू मात्र कात टाकावी तशी झाली, पुनर्जन्म लाभावा तशी. तिला जगण्यातच हुरूप आला. सर्व झळमट तिच्या जगण्यातून निघून गेली. तिने झटकून टाकली. घरचं करणं, शेतावर जाणं सगळं ती नव्या उत्साहानं करायला लागली. जणू दुःख तिच्या पदरात पडलंच नव्हतं. दुःखाची आणि तिची ओळखच झालेली नव्हती. तिचं वारंवार परत येणं नव्या दिशा देऊन प्रहार करत राहिलं देशपांडे कुटुंबियांवर. सगळे आपापल्या प्रकारे त्यात संदर्भ शोधायला लागले, एक सरू सोडून. कारण कोणाविषयी विचार करावा ह्यासाठी सरूजवळ वेळच नव्हता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता तर वृंदा दिवाण लिखित परत ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. हा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.